पाली संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय। आणि दळेपाडा संघाकडून सलामीचं षटक घेऊन येतोय गोलंदाज अनिरुद्ध। दरम्यान सामन्याला इथे सुरुवात होत आहे। स्ट्राइकला पाहतो आपण वासुदेव आणि नॉन स्ट्राइकला अमर। दरम्यान सामन्याला सुरुवात होते। इथे स्पीडअप करायचं आहे। आजच्या दिवसातील हा 5वा सामना आहे। अजूनही आपल्याला दिवसातील शिल्लक सामने खेळवायचे आहेत। पहिला चेंडू अनिरुद्धचा सामना करील तो वासुदेव। एक फुल टॉस चेंडूला खेळून काढलाय। एक धाव इथे पूर्ण होत आहे आणि संघाच्या खाते इथे खोलल्या जाते एका धाव संख्येने। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला इथे सुरक्षितरित्या खेळून काढलाय एक धावेसाठी। पॉवर प्लेचं षटक आणि त्याची सुरुवात इथे प्रत्येक संघासाठी महत्वाची असते। पहिला चेंडू इथे चांगला हाताळला, एक फुल टॉस चेंडू होता। टॅप केला, एक धाव इथे अंकित केली आणि एका धावेने संघाची धावसंख्या 1 या धावसंख्येवरती पोहोचते। आता मात्र प्रथम स्ट्राइकला असेल तो अमर पाली संघाकडून। आता मात्र एक सुरेख फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड। चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत इथे सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात। सुरेख फटका होता, 2 धावा इथे अंकित केल्या आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली ती 3 या धावसंख्येवरती। आता मात्र एक सुरेख फटका चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग ऑन वरून 6 धावांसाठी षटकार। तिसऱ्या चेंडूवरती एक खणखणीत षटकार खेचला इथे बॅट्समन अमर याने। जशी सुरुवात हवी असते संघाला आपल्या सलामीच्या फलंदाजांकडून तशी सुरुवात इथे पाहायला मिळते आपल्याला पाली संघाकडून। आता मात्र एक खोलवर चेंडू हाताळला होता, सुरक्षितरित्या खेळून काढलाय चेंडू। एक धाव अंकित केली जाते या चेंडूवरती आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती। अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि 4 चेंडूवरती जो खेळ दाखवला आहे एक सुरेख खेळ पाहायला मिळतो इथे आपल्याला। दरम्यान षटकातील पुढील चेंडू। आता मात्र एक सुरेख फटका गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल बॉन्ड लाईनच्या दिशेने आणि चेंडू होईल फरार 4 धावांसाठी चौकार। खूप सुरेख फटका पाहायला मिळाला आपल्याला इथे। एक कव्हर राईटचा फटका होता, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचती ती 14 या धावसंख्येवरती। अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक। खूप सुरेख अशी सुरुवात पाली संघाकडून। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये दमदार खेळी पाहायला मिळते आपल्याला पाली संघाकडून।
आता मात्र एक सुरेख चेंडू, यष्टीरक्षकाला चेंडू काही गॅदर करता आला नाही आणि एक सिंगल इथे अर्जित केली जाते. दरम्यान षटक संपतंय आणि पहिल्या षटका अखेर पाळी संघाची धावसंख्या पोहोचती ती बिनबाद 15 धावसंख्येवरती. दरम्यान या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करत आहोत. संपन्न आपण आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर केव्हीपीसी ट्रॉफी 2026 मध्ये जे आपल्या एका हक्केने आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित राहिले सन्माननीय पूनम शेठ पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. मी सन्माननीय आदरणीय रवींद्र पष्टे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पूनम शेठ पाटील साहेब यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान करायचा आहे. एक युवा उद्योजक आणि भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पंकज पष्टे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. प्यारेलाल भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. त्या सर्व मान्यवरांना मनापासून मी धन्यवाद देईन. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपल्या मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने आणि त्याचनंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर योगेश शेलार सदन या ठिकाणी सुदाम पष्टे यांच्या शुभ हस्ते आपण करूयात शुभ सन्मान. नांदेडने गावचे सन्माननीय योगेश शेलार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. कांदळी गावचे भाचे देखील आहेत ते आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. जे नांदेडने गावचे आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी मंचावरती करत आहोत. धन्यवाद योगेश दादा, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले देखील आभार. आणि त्याचनंतर जाऊयात मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी सुमित यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थँक्यू सो मच. दरम्यान सुरू असलेला सामना दुसऱ्या षटकाच्या इथे सुरुवात होते आणि पहिल्याच चेंडूवरती इथे धावचीच्या स्वरूपात अमर बाद होतोय आणि नवीन फलंदाज पाहतो आपण क्रीजवरती शरद याला. पहिल्या षटकाच्या अखेरीस पाळी संघाची धावसंख्या 15 धावसंख्या जी अर्जित केली होती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाळी संघाने आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती इथे धावचीच्या स्वरूपात अमर बाद होतोय आणि न्यू बॅट्समन क्रीजवर पाहतो आपण आता शरद याला. पहिला ब्रेक थ्रू देण्यात इथे यश आले ते गोलंदाज विकी आला. आता मात्र एक वाईट चेंडू हाताळला इथे विकी याच्या मार्फत वाईट चेंडू हाताळला गेला. एक अवांतर धाव आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचती ती 16 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू सुरेख हाताळला परंतु त्यानंतर एक वाईट चेंडू हाताळला विकी याने. दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू, आता मात्र एक निर्धाव चेंडू काढण्यात यश आले ते विकी याला. चांगलं कमबॅक विकी याचं. पहिल्या षटकानंतर हे कमबॅक पाहायला मिळतं आपल्याला विकी याचं दलेपाडा संघासाठी.
आता मात्र एक सुरेख फटका, स्क्वॉट बॅटिंग ठरलेला चटका, परंतु एकच धाव मिळते या फटक्यावरती. थोडस गचाल असं क्षेत्ररक्षण आणि एका धावेला 2 धावांमध्ये ते परिवर्तित केलेलं आहे. आणि या 2 धावाच्या मदतीने पाली संघाची धावसंख्या पोहोचती ती 18 या धावसंख्येवरती. ज्या प्रकारे फटका खेळला होता, एक धाव त्याच्यावर निश्चित मिळत होती, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षणाची ते साथ लाभत नाही आणि एका धावेला 2 धावांमध्ये ते पुनरावृत्त केलेलं आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, आता मात्र एक सुरेख चेंडू, खोलवर चेंडू हाताळला होता. अपील केली जाते, परंतु इथे अपील फेटाळताना दिसतात पंच धितेश पष्टे. एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र एक सुरेख फटका, चेंडू वाढला गॅप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक इथे तैनात होता आणि 2 धावा इथे अंकित केल्या सहजरित्या. दलेपाडा संघाचा गोलंदाज विकी याचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता मात्र एक खोलवर चेंडू हाताळला होता, बॅटची लेडिंग एज येऊन जातो चेंडू आणि इथे 2 धावा सहजरित्या अंकित केल्या जातात. दरम्यान षटक क्षमतय. विकी याचा आज वाढदिवस आहे आणि चेतन पाटील यांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. एकच घेतलं का दादा? 2 घेतलं ना, शेवटच्या एक घेतले ना. शेवटच्याला तेच विचारतो, शेवटच्या बॉलला किती रन घेतले त्यांना विचार. स्ट्राईक कोण आहे? 12 प्लेयरला स्ट्राईकला पण वाचू देऊ ना. स्ट्राईकला आता वाचू देऊ ना. 2 घेतले. दरम्यान तिसऱ्या षटका इथे सुरुवात होत आहे. घाई करायची आहे. धावसंख्या 22 या धावसंख्येवरती पोहोचलेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाली या संघाची दलेपाडा संघ स्पीडअप करायचा आहे, क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे, कारण अजूनही आपल्याला दिवसातील सामने खेळवायचे आहेत. दरम्यान तिसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. तिसरं षटक घेऊन येतोय तो निशांत. पहिलाच फटका आणि चेंडूवरती 4 धावाचे मोहर इथे उमटवलेली आहे. ती फलंदाज वासुदेव याने एक स्वीजचा फटका केला आणि या फटक्यावरती 4 धावा अर्जित केल्यात वासुदेव याने. कांदे संघाचे व्हॉलेंटियर्स बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आपण. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती एक स्वीजिटचा फटका इथे एक सुरेख फटका केला वासुदेव याने आणि 4 धावा इथे अंकित केल्या स्वतःच्या खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यामध्ये. आणि धावसंख्या पोहोचली ती या 4 धावांच्या मदतीने 26 या धावसंख्येवरती एक गडी बाद असताना पाली संघाची. आता मात्र एक सुरेख पण चेंडू आदळतो पॅडवरती. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. एक धाव अंकित केली जाते त्या दरम्यान आणि धावसंख्या पोहोचते ती 27 या धावसंख्येवरती. दोन्हीही लेफ्ट हँडेड खेळाडू असल्यामुळे ते क्षेत्ररक्षणासाठी डोकेडुकी करताना पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र एक उचली घेणारा चेंडू, एक सुरेख चेंडू म्हणावा लागेल, एक निर्धाव चेंडू.
चांगलं कमबॅक इथे निशांत याचं पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. आता मात्र पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू हाताळताना दिसतो आपण. एक कटरचा वापर केला होता. मुख्याच्या शनी चेंडूने इथे दिशा बदलली आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आपल्याला निशाण्याच्या मार्फत. खूप चांगलं असं षटक हाताळताना पाहतो आपण. निशांत याला पहिल्या चेंडूवरती चौकारानंतर चांगलं कमबॅक करतोय आपल्या संघासाठी निशांत. आता मात्र पुन्हा एकदा एक स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटला बसून फाईन लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत इथे 2 धावा अंकित केल्या जातात आणि गडी बाद होतोय. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. आता रनआउट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे शरद रनआउट होतोय. 2 धावा इथे अंकित केल्या होत्या. तिसऱ्या धावेचा मानस होता परंतु इथे वासुदेव तिसऱ्या धावेचा मानस होता परंतु वासुदेव इथे धावचित होतोय आणि या धावचितच्या स्वरूपाने दुसरा झटका बसतोय तो पाली संघाला. धावसंख्या अजूनही 29 धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. आतापर्यंत 2 गडी बाद होत आहेत ते पाली संघाचे. न्यू बॅट्समन इथे एंटर होतोय. आपण पाहतोय पाली संघाकडून न्यू बॅट्समन आकाश इथे एंटर होतोय. धावसंख्या अजूनही 29 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. लॉस ऑफ 2 विकेट्स पाली संघाची. आणि नवीन बॅट्समन पाहतो आपण इथे आकाश. इन ॲट 4 नंबरवर इथे आकाश बॅटिंग करेल. आता मात्र एक सुरेख फटका. चेंडूकडे क्षेत्ररक्षक आणि आकाश इथे बाद होईल. डगवरती बाद होतोय आकाश आणि सुरेख असं षटक हाताला निशांत याने अवघ्या 4 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवरती निशांत याने 6 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. थ्री विकेट्स आणि नवीन बॅट्समन एंटर झालाय तो क्रीज वरती. विकी इथे न्यू बॅट्समन दाखल झालाय क्रीज वरती. त्याचं कारण म्हणजे आकाश इथे बाद झालाय स्वस्तामध्ये 0 या धावसंख्येवरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाली या संघाची धावसंख्या 29 3 बाद 29 अशी पाहायला मिळते. आणि दलेवाडा संघाकडून नवीन बॉलर पाहायला मिळतो आपल्याला अजय साजन. दुपारच्या क्षेत्रातील पहिल्या फेरीतील हा 5वा सामना पाहतो आपण. दरम्यान शेवटचे षटक हाणामारीचे षटक आणि ते षटक घेऊन येतोय तो दलेवाडा संघाकडून साजन. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईट चेंडू. इथे स्पष्ट पंच आपल्याला वाईटचा इशारा करतात. एक अवांतर धाव आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 30 या धावसंख्येवरती. एक चांगलं टोटल उभं करायचं असेल तर पाली संघाला या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा कराव्याच लागतील. आणि त्याचप्रमाणे जर कमी धावांवर रोखायचं असेल तर दलेपाडा संघाला इथे कमबॅक करावे लागेल या षटकामध्ये. पहिला चेंडू एक वाईट चेंडू. आता मात्र एक सुरेख चेंडू. चेंडू लॉप करण्याचा मानस होता परंतु इथे एक डॉट चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय.
ज्या प्रकारे चेंडूला हिट करायचं होतं त्या पद्धतीने बॅटच्या रेंज मध्ये काही आला नाही चेंडू आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय साजन्याच्याकडून. धावसंख्या अजूनही 30 या धावसंख्येवरती स्थिरावलेली पाली संघाची. आता मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा इथे प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते साजन याच्या मार्फत आपल्याला. 2 चेंडू निर्धाव काढण्यात यश आलंय. पहिला चेंडू वाईड हाताळला होता, परंतु सलगच्या 2 चेंडूवरती 2 निर्धाव चेंडू काढण्यात यश आलंय ते साजन याला. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू खोलवर चेंडू हाताळला होता. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सलगचे 3 निर्धाव चेंडू खेळण्यात इथे टाकण्यात यश आले साजन याला आणि सलगचे 3 चेंडू डॉट होत होतो. शरद सलगचे 3 चेंडू निर्धाव खेळलाय. आता मात्र सुरेख चेंडू चेंडू पॅड बदलतोय. रनआउटची संधी. आणि फलंदाज इथे धावचीत होतोय. चौथा गडी बाद होतोय तो पाली संघाचा. धावचीतच्या स्वरूपात शरद इथे बाद होतोय. शरदच्या इनिंगचा विचार केला तर 12 चेंडू त्याने वैयक्तिक खेळले आणि फक्त 6 धावा जमा करण्यात त्याला यश आलंय. 9 चेंडू त्याने डॉट खेळले होते. कुठेतरी हे 9 चेंडू पाली संघाला मागात पडतील. सामना स्पीडअप करायचा पंच. दरम्यान षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. न्यू बॅट्समन एंटर झालाय तो क्रीज वरती. आता मात्र एक सुरेख फटका फुलटॉस चेंडू होता. चेंडूला खेळलाय लॉंग ऑन रिजन मध्ये 1 धावेसाठी. एक धाव इथे अंकित केली जाते या चेंडूवरती. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सुरेख षटक हाताळलं इथे साजन याने. लगातारचे 4 चेंडू निर्धाव काढले आणि या चेंडूवरती 1 धाव. एकंदरीत 2च धावा खर्च केल्या या षटकामध्ये साजन याने आणि 1 गडी धावची तिथे बाद झाला. इनिंगचा शेवटचा आणि षटकाचा शेवटचा चेंडू बघूया. या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करण्यात यश येते ते विकी आला. शेवटचा चेंडू आणि या चेंडूवरती जर षटकार लगावला तर चांगलं फायटिंग टोटल पाहायला मिळेल आपल्याला पाली संघाकडून. आता मात्र एक हवेत केलाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल, परंतु इथे 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय आणि एकंदरीत 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 33 या धावसंख्येवरती आणि विजयासाठी दलेपाडा संघाला 34 धावांचे आव्हान असेल ते दलेपाडा संघापुढे. 24 चेंडू आणि 34 धावा असं सोपं असं समीकरण असू शकते ते दलेपाडा संघाला. परंतु बघूया सेकंड इनिंग मध्ये दलेपाडा संघ कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग करतोय. चार षटकामध्ये 33 धावा जमा करण्यात यश आले ते श्रीराम स्पोर्ट पाली संघाला आणि 34 धावांचं सोपं असं आव्हान असेल ते वेता स्पोर्ट दलेपाडा संघापुढे. पाली संघाने आपला प्रवेश नोंदवायचा आहे. पाली संघ आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. पाली संघ
33 धावा इथे अंकित केल्या पाली संघाने आणि 34 धावांचं सोपं असं आव्हान असेल ते दलेपाडा संघाला विजयासाठी. 24 चेंडू आणि 34 धावांचं सोपं असं आव्हान दलेपाडा संघाला. परंतु बघूया या सेकंड इनिंग मध्ये दलेपाडा संघ कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतोय. यापुढे होणारा सामना पालिवली वर्सेस कासने. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यापुढे होणारा सामना पालिवली आणि कासने दोन्ही संघादरम्यान इथे नाणेफेक होईल आणि दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान इथे सामन्याला सुरुवात होतोय. पाली संघ आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे आणि दलेपाडा संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. 34 धावांचं आव्हान असेल. 24 चेंडू 34 धावा. 34 धावा 24 चेंडू. 24 धावांमध्ये 34 धावांचं सोपं असं आव्हान पाठला करताना आपण सेकंड इनिंग मध्ये पाहूया दलेपाडा संघाला. सलामीची जोडी विकी आणि विवेक पाहतो आपण दलेपाडा संघाकडून. पाली संघ आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचंय. अजूनही पहिल्या फेरीतील शेवटचा एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. शेवटचा सामना असेल कासने विपक्ष पालिवली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान सुरू असलेला सामना पाली वर्सेस वेताळ स्पोर्ट दलेपाडा. पाली संघाने प्रथम फलंदाजी करत 33 धावांचं आव्हान 33 धावा अंकित केले आणि 34 धावाचं आव्हान असेल ते दलेपाडा या संघापुढे. अंपायर कुठे गेला? अंपायर घेऊन नाही गेला आपलं. कासने संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित झाले टॉस साठी. अच्छा, आपले अतिथी पूनम शेठ पाटील यांच्या शुभास्ते इथे टॉस केला जाईल दोन्ही संघांमध्ये. कासने विपक्ष पालिवली. स्ट्राईकचा फलंदाज विवेक आणि नॉन स्ट्राईकला विकी. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक पाली संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अनुवान. फुल टॉस चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू कडे क्षेत्ररक्षक आणि एक सुरेख झेल पहिल्या चेंडूवरती इथे गडी बाद होतोय तो दलेपाडा संघाचा. विवेक इथे बाद होतोय. दोन संघामध्ये इथे नाणेफेक होते. कासने विपक्ष पालिवली आणि कासने संघाने प्रथम नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि पालिवली संघाला इथे फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. कृपया कासने संघ आणि पालिवली संघ आपली उपस्थिती नोंदवायची आहे. दरम्यान षटकाला सुरुवात होत आहे. पहिल्या चेंडूवरती एक मोठा मसाला लागला होता विवेकाच्या रूपाने. आता मात्र सॉफ्ट हँडनी खेळलाय. चेंडू खेळून काढलाय. एक धाव इथे अंकित केली जाते आणि संघाची धावसंख्या 1 धावसंख्येवरती पोहोचते. कुठेतरी खराब सुरुवात पाहायला मिळाली आपल्याला दलेपाडा संघाकडून. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु विवेक तिथे बाद झाला. आता मात्र पूर्णपणे धुरा असेल ती विकीवरती. आता मात्र पुन्हा एकदा एक लाऊड अपील पाहायला मिळते परंतु अपील पूर्णपणे इथे फेटाळताना पंच जिथे स्पष्ट आहे. लाऊड अपील होती परंतु चेंडू कुठेतरी बॅटला ब्रश झाला आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक.
आतापर्यंत विचार केला तर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आपल्याला या 3 चेंडूवरती पाहायला मिळाला नाही. एकंदरीत कुठेतरी बांधून ठेवण्यात यश आलंय ते दलेवाडा संघाला. आता मात्र पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू, एक निर्धाव चेंडू, चांगल्या चेंडूची ते हातांनी पाहायला मिळते आपल्याला हनुमान याच्या मार्फत. एक लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज आहे हनुमान आणि त्याने आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आणि 4 चेंडूवरती चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. आता मात्र एक बॅटच्या राडामध्ये चेंडू का आला नाही. बॅटची लिडिंग एक घेऊन चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. डीजे डीजेला बोल लक्ष म्हणे तुझा तिकडे बघते. एक सुरेख फटका पाहायला मिळाला आपल्याला. क्रॉस बॅटेड फटका खेळला आणि या फटक्यावरती 4 धावा अंकित केल्या. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र शपळून खेळण्याचा प्रयत्न होता. एक निर्धाव चेंडू आणि दरम्यान षटक संपतंय. पहिल्या षटकाखेरीस दलेपाडा संघाची धावसंख्या पोहोचती 5 या धावसंख्येवरती. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला पाली संघाच्या हनुमान याच्याकडून. एक चौकार त्याने खर्च केला परंतु 4 चेंडू निर्धाव टाकण्यात त्याला यश आलं होतं. दरम्यान पाली संघ कोणत्या प्रकारची मीटिंग नको, आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचंय. पाली संघ सहकार्य करायचंय मंडळाला. आपला सेकंड बॉलर इथे पाठवायचा आहे आणि कोणत्या प्रकारची टीम मीटिंग न करता क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचंय. चांगली सुरुवात पाहायला मिळाली इथे पाली संघाकडून. पॉवर प्लेचे षटक हाताळताना हनुमान याने फक्त 5 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद करण्यात यश आलं त्या हनुमान याला. पाली संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज. पाली संघाच्या गोलंदाजाचं नाव काय? वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो पाली संघाकडून प्रेम. बघूया हनुमान याच्या पावलावरती पाऊल ठेवतो का प्रेम. ज्या प्रकारे गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाताळली हनुमान याने त्याच प्रकारे अपेक्षा असेल ती पाली संघाला प्रेम याच्याकडून. आता मात्र शपळून केलेला चेंडू, चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. One side hero high. खेळलाय फाईन लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी चेंडूला पाठवले आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचती 9 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आणि प्रथम स्ट्राईकला होता तो निशांत याने एक सुरेख फटका खेळला. 4 धावा अंकित केल्या आणि संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती पोहोचवली. एक गडी बाद असताना दलेपाडा संघाची अशाच प्रकारची फटकेबाजी अपेक्षित असेल ती दलेपाडा संघाला निशांत याच्याकडून. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल करताना पाहतो आपण इथे प्रेम. एक स्लोवर चेंडू हाताळलाय. बॅटची लिडिंग आहे. चेंडू होईल ट्रॅव्हल फाईन लेग रिजन मधून 4 धावांसाठी चौकार. चेंडू बॅटची लिडिंग एज घेऊन जातो फाईन लेग रिजन मधून 4 धावांसाठी चौकार आणि संघाची धावसंख्या या 4 धावांनी पोहोचते 13 या धावसंख्येवरती. चांगले बॅटिंग पाहायला मिळते इथे दुसऱ्या षटकामध्ये निशांत याच्याकडून. लगोपटचे 2 चौकार त्याने खेचलेत आणि कुठेतरी महागडा ठरतोय प्रेम आपल्या संघासाठी.
आता मात्र कुठेतरी रिदम मध्ये चुकतो इथे प्रेम, कुठेतरी प्रेशर जाणवते प्रेमवरती, कारण की 2 चेंडूवरती 2 चौकार जे खेचलेत निशांत याने आणि चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी करून देतोय निशांत. आता मात्र एक सुरेख चेंडू, लॉफ्टेड केला चेंडू, चेंडू कडे क्षेत्ररक्षक आणि ते निशांची केली संपुष्टात येते. निशाण इथे बाद होईल, दुसरा आदरा बसतोय तो दलेपाडा संघाला निशाण्याच्या रूपाने. बॅट्समॅन एंटर होईल तो क्रीज वरती प्रशांत, आणि त्यामागचं कारण म्हणजे नुकताच निशाण इथे बाद झाला. 2 चेंडूवरती 2 सुरेख चौकार खेचल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र त्याला जाळ्यात फसवलं प्रेम याने. आणि न्यू बॅट्समॅन इथे एंटर होईल तो प्रशांत क्रीज वरती. आता मात्र प्रशांत कडून इथे भरपूर अपेक्षा असतील संघाला, आपल्या विजयी आव्हानापर्यंत त्याला पोहोचावंच लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. 24 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान घेऊन उतरला होता तो दलेपाडा संघ, आणि चेसिंग करताना मात्र आतापर्यंत 2 गडी बाद आणि 13 धावा अंकित करण्यात यश आले ते दलेपाडा संघाला. आता मात्र पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू, चेंडू पडल्यानंतर कुठेतरी धीम्या गतीने ट्रॅव्हल होतोय आणि फलंदाजाला चेंडू काही समजत नाही. एक निर्धाव चेंडू, पहिलाच चेंडू आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या अजूनही 13 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे, आणि अशा प्रकारे जर गोलंदाजी केली तर कुठेतरी पाली संघ सामन्यामध्ये कमबॅक करताना दिसेल आपल्याला. आता मात्र सॉफ्ट हँडेडने खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, सावध गतीने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजीचा नमुना इथे पेश करतोय प्रेम. सलगच्या 2 चेंडूवरती चौकार खर्च केल्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. 3 चेंडू निर्धाव करण्यात यश आलंय ते प्रेम याला. आता मात्र एक सावधानरित्या चेंडू खेळून काढलाय. एकच धाव अंकित केली जाते या चेंडूवरती, आणि या धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 धावसंख्येवरती. दरम्यान दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर दलेपाडा संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 धावसंख्येवरती. अजूनही 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल ते विजयासाठी दलेपाडा संघाला. 10 ची सरासरी इथे गाठावी लागेल दलेपाडा संघाला प्रति षटकामागे आव्हानापर्यंत पोहोचण्यासाठी. अजूनही 12 चेंडू आणि 20 धावांचं माफक असं आव्हान असेल ते दलेपाडा संघापुढे. आजच्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या फेरीतील पहिला सामना जिंकला होता तो जांभिवली, त्यानंतर शेडगाव, त्यानंतर केव्हीपीसी कांदली आणि खांडीचा पाडा संघ. अशा प्रकारे 4 संघ इथे विजयी झालेत पहिल्या फेरीच्या 4 सामने अखेरीस 5वा सामना इथे चालू आहे. न्यू बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय न्यू बॉलर पाहतो आपण इथे शरद याला. 2 षटक अजून बाकी आहेत. 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावा. 2 षटकामध्ये 14 धावा अंकित करण्यात यश आले ते दलेपाडा संघाला. 2 गडी इथे बाद करण्यात यश आले ते पाली संघाला. परंतु अजूनही 12 चेंडू आणि 20 धावाचं आव्हान आहे. बघूया कशा प्रकारे आव्हान
पेलतय तो दलेपाडा संघ. चांगल्या फलंदाजी भरणा असलेला दलेपाडा संघ 12 चेंडू मध्ये 20 धावांचं आव्हान अजूनही त्यांना चेस करायचं आहे. दरम्यान तिसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाजीवरती शरद पाहतो आपण. आता मात्र एक सुरेख फटका, लॉफ्टेड फटका होता. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल तोपर्यंत इथे 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव ही सहजगत्या पूर्ण केली आहे. कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला पाली संघाकडून. ज्या चेंडूवरती 1 धाव मिळायला पाहिजे होती त्या चेंडूवरती 3 धावा अंकित केल्या जातात आणि या 3 धावाने संघाची धावसंख्या 17 धावसंख्येवरती पोहोचते. अजूनही 11 चेंडू आणि 17 धावाची आवश्यकता असेल ती दलेपाडा संघाला विजयासाठी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा अंकित करण्यात यश आले ते फलंदाजाला आणि या अजूनही विजयासाठी 11 चेंडू आणि 17 धावाची आवश्यकता. आता मात्र फुलटॉस चेंडू होता. स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडूचा फायदा उठवता आला नाही इथे. फलंदाज विकी आला. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अशा मोक्याच्या क्षणी असे फुलटॉस चेंडू म्हणजे एक प्रकारची संधी असते, परंतु ती संधी इथे गमावताना दिसतो आपल्याला फलंदाज विकी. अजूनही 10 चेंडू आणि 17 धावाची आवश्यकता इथे. कुठेतरी समजूतदारपणा दाखवायला लागेल दलेपाडा संघाला हा जर सामना जिंकायचा असेल. 10 चेंडू आणि 17 धावाचं आव्हान असताना विकी याला शेवटपर्यंत सामना खेळावाच लागेल आणि जर सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर श्रीराम स्पोर्ट पाली संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. टेलस्कूपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. त्याबरोबर आपलं आरोग्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे खेळताना प्रत्येक खेळाडूने आपल्या स्वास्थ्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आउटफील ही चांगलीच असते असं नाहीये. त्यामुळे खेळताना आपण बाकी गोष्टींचाही विचार केला पाहिजे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद. दरम्यान एक चौका अखेरीस धावसंख्या पोहोचली ती 21 या धावसंख्येवरती आणि अजूनही विजयासाठी 9 चेंडू आणि 13 धावाचा आवश्यकता असेल ती दलेपाडा संघाला. दरम्यान क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पाली संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजूनही एक सामना खेळवायचा आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल तो आणि प्रत्येक संघाने ते सहकार्य करायचं आहे. वेळेचं भान ठेवायचं आहे. पहिलाच दिवस, पहिल्याच फेरीतील हा 5वा सामना. अजूनही एक सामना खेळवायचा आहे. दरम्यान षटकाला सुरुवात होत आहे. मागील चेंडूवरती एक चौकार खर्च केल्यानंतर बघूया कशा प्रकारे गोलंदाजीमध्ये कमबॅक करतोय तो गोलंदाज. आता मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी होती परंतु इथे संधी मिस करताना गोलंदाज आणि 1 धाव अंकित केली जाते आणि समीकरण बदलते. ते 8 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. स्टेट ड्राईव्हचा फटका होता आणि कुठेतरी एक नामी संधी होती रनआउटची परंतु ती संधी गमावतोय. आता मात्र षटकातील पुढील चेंडू. आता मात्र फुलटॉस चेंडू. चेंडूला क्रॉस बॉडी खेळलाय. इथे कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 2 धावा अंकित केल्या जातात. अशा मोक्याच्या क्षणी या 2 धावा म्हणजे कुठेतरी वरदान ठरेल ते दलेपाडा संघाला. धावसंख्या पोहोचते ती 24 या धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता दलेपाडा संघाला. या चेंडूवरती डिसाइड होईल की सामना कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल ते. 7 चेंडू 10 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. बघूया या चेंडूवरती काय घडतंय. एक सुरेख चेंडूची हाताळणी करताना पाहतो आपण गोलंदाज. एक निर्धाव चेंडू
आणि तिसऱ्या षटकाची सांगता होते. एक निर्धाव चेंडू काढण्यात यश आले ते गोलंदाजाला आणि समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि 10 धावा. आणि हा सामना जिंकायचा असेल तर कंपल्सरी चेसिंग करावी लागेल. 6 चेंडू आणि 10 धावा. सामना स्पीडअप करायचा आहे. पाली संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. पाली संघ सहकार्य करायचं आहे. क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. 6 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. आणि हे जेवढं सोपं तेवढं कठीण असं समीकरण पाहतो आपण. सामना दोन्ही संघाच्या बाजूने इक्वली डिवाइड आहे. आणि बघूया कोणता संघ बाजी मारतो या सामन्यामध्ये. 6 चेंडू आणि 10 धावा. एक चांगली ओव्हर विजय मिळवून देईल पाली संघाला आणि 2 चांगले फटके विजय मिळवून देतील ते दलेपाडा संघाला. बघूया सामन्यामध्ये आणि या षटकामध्ये काय घडतंय ते. ज्याप्रमाणे गोलंदाजी त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणाचा जर साथ लाभली तर कुठेतरी पाली संघ कमबॅक करताना मिळेल या सामन्यामध्ये. आणि जर चांगली फटकेबाजी केली तर दलेवाडा संघ सुद्धा या सामन्यामध्ये विजयश्री खेचण्यामध्ये प्रथम दावेदार ठरेल. गोलंदाज अमर पाहतो आपण. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. 6 चेंडू 10 धावा. सामना स्पीडअप करायचा आहे. सामना स्पीडअप करा. 6 चेंडू 10 धावा. गोलंदाज असेल तो अमर. संपूर्ण संघाची धुरा आता अमर याच्या खांद्यावरती पाली संघासाठी. आणि त्याच प्रकारे विकी दलेपाडा संघासाठी. आता मात्र एक दुसकुपचा फटका. एक चतुराई भरा षटका फटका मी आपला पाहतो. आणि या चेंडूवरती 4 धावा मिळतात. जी अपेक्षा होती संघाकडून ती अपेक्षा इथे पूर्ण करतो विकी. पहिला चेंडू एक उचली घेणारा चेंडू होता परंतु चेंडूला त्याच प्रकारे खेळून काढलाय. चतुराई भरा फटका पाहायला मिळाला आपल्याला इथे. आणि या पहिल्या चेंडूवरती 4 धावा अंकित केल्या. चेंडू पाडायचा. चेंडू पाठवा. या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 28 धावसंख्येवरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आणि 6 धावेची आवश्यकता इथे विजयासाठी दलेपाडा संघाला. आणि अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल विकियाला. आणि मी म्हटलंच होतं की दलेपाडा संघाला जर सामना जिंकायचा असेल तर विकियाला शेवटपर्यंत क्रीजवरती उपस्थित राहावं लागेल. आणि त्याच प्रकारची खेळ इथे विकी साकारताना दिसतोय. 5 चेंडू आणि 6 धावाची आवश्यकता. पहिला चेंडू होता आणि चेंडूला एक सुरेख फटका खेळताना पाहायला मिळाला विकी. आणि 4 धावा अंकित केल्या. आणि विजयासाठी 5 चेंडू आणि 6 धावेचं सोपासा वाण ठेवलंय ते विकियाने. जर विकी शेवटपर्यंत खेळला तर सामना कदाचित दलेपाडा संघ आपल्या बाजूने करू शकतो. परंतु इथे सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर पाली संघ सुरेख गोलंदाजी करावीच लागेल. दरम्यान षटकाला सुरुवात होते. दुसरा चेंडू. आता मात्र एक सुरेख फटका. चेंडू ट्रॅव्हल होईल थर्ड रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच 2 चेंडूवरती सामन्याची हवा काढून टाकली ती विकियाने. 2 चेंडूवरती सलगचे 2 चौकार खेचले. आणि समीकरण जे 6 चेंडू 10 धावा होत्या ते समीकरण आता कुठेतरी सोपं पाहायला मिळते आपल्याला. 4 चेंडू आणि 2 धावा. ज्या प्रकारे गोलंदाजी त्याच प्रकारे इथे फटकेबाजी केली जाते ती विकियाच्याकडून. आता मात्र पुढे सरसावून खेळण्याचा इथे मानस होता परंतु एक निर्धाव चेंडू. कुठेतरी कमबॅक पाहायला मिळते आपल्याला पाली संघाकडून. आता समीकरण मात्र बदलते. 3 चेंडू आणि 2 धावा. कुठेतरी आपल्याला वाटत होते की सामना एकतर्फी झालेला आहे.
2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर तिसरा चेंडू मात्र इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अजूनही 3 चेंडू आणि 2 धावाची आवश्यकता असेल ती दलेपाडा संघाला. आता मात्र पुन्हा एकदा एक स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅट वरती आला नाही. लीडिंग एज आणि 1 धाव इथे अंकित केली जाते. अजूनही विजयासाठी 2 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. बघूया कशा प्रकारे 2 चेंडू हाताळतोय तो पाली संघाकडून गोलंदाज. आणि 1 धाव इथे आता विजयासाठी कंपल्सरी चेसिंग असेल ती. 2 चेंडूवरती 1 धाव विजयासाठी दलेपाडा संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी आपल्याला बदल पाहायला मिळतोय. फलंदाजावरती इथे दडपण आणण्याचा प्रयत्न केला जाईल पाली संघाकडून. 2 चेंडू आणि 1 धाव असताना एकंदरीत विचार केला तर या सामन्याचा 33 धावांचा धावसंख्या उभारल्यानंतर 34 धावांचं आव्हान होतं. एक सोपं आव्हान, परंतु ते आव्हान कुठेतरी शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलंय. आणि 2 चेंडूवरती 1 धाव. बघूया या चेंडूवरती 1 धाव अंकित करून विजयश्री खेचतो का दलेपाडा संघ आपल्या बाजूने, की एक निर्धाव चेंडू काढून सामन्यातील जिवंतपणा इथे राखून ठेवतो पाली संघ. दरम्यान षटकातील 5वा चेंडू इथे हाताळताना दिसतोय. आता मात्र एका चेंडूला सुरेखता खेळून काढलाय. 1 धाव अंकित केली जाते आणि दलेपाडा संघ इथे विजयी होतो. कॉंग्रॅच्युलेशन दलेपाडा संघ. हार्ड लक पाली संघ. आपण खूप चांगला असा खेळ दाखवला. मंडळातर्फे आपले अभिनंदन. आपण पाली संघ कर्णधार आपला पाठवायचा आहे. पाली संघ आपला कर्णधार कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. साजनने 1 विकेट देऊन 4 रन देऊन 1 विकेट घेतली होती. दुसरा कोणी काय एवढा काय केलं नाही. त्याला देवनं बघ तिथे. या सामन्याचा विचार केला तर मॅन ऑफ द मॅच जे पारितोषिक जात आहे ते साजन याला, दलेपाडा संघाचं साजन. दलेपाडा संघाच्या साजन याने 1 षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये त्याने किती धावा दिल्या होत्या? त्यांनी इथे दिलं ना फक्त 4 धावा 1 विकेट घेतली. 4 धावा खर्च केले आणि एक बहुमूल्य विकेट आपल्या संघासाठी ते मिळवली. तर साजन याला मी आमंत्रित करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचं मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे ते घेऊन जायचंय. खूप चांगला खेळ दाखवला तो दलेपाडा संघ. आणि त्याच प्रकारे पाली संघ आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. पाली संघ दरम्यान कासने संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. कासने संघ आणि पालिवली संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. यापुढील होणारा सामना कासने विपक्ष पालिवली. कासने संघाने प्रथम नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते पालिवली संघाला. नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये दलेपाडा संघ इथे विजयी झाला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक जात आहे ते आमचा एक कोणा विरुद्ध आहे ना रे. निशांत मोबाईल साजन ना. साजन याने एक सुंदर असं षटक हाताळलं. त्या षटकामध्ये त्यांनी 4 धावा खर्च करत एक मोलाची विकेट मिळवली होती आणि त्या साजनला इथे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊन सन्मानित करतील ते जगदीश पष्टे यांना मी आमंत्रित